घुमणी अळी नियंत्रण जे आहे तर त्याच्याकरता हे लाईट ट्रॅप उपयुक्त येतात. तर घुमणी अळी जी आहे तर ती आपल्या शेणखतामध्ये राहते, सर्वांना माहिती आहे. ती आकाराची अळी असते, पांढऱ्या कलरची दिसते. तर घुमणी अळीचा लाईफ सायकल कशी आहे तर ते जे काही आता जून, मे, जून, जुलै या 3 महिन्यामध्ये याचे भुंगे बाहेर पडतात. आणि हे जे भुंगे आहे साधारणतः 1 ते 3 महिने याचा कालावधी असतो भुंग्यांचा. आणि आपल्याला हे भुंगे ट्रॅप करण्यासाठी आपल्याला लाईट ट्रॅप वापरायचा आहे संध्याकाळचे. म्हणजे आपल्याला चंद्रपुरी सारखे. आता ह्या वर्षी अल निनोचा जो काही आहे संकट आहे, जवळपास 90% पाऊस आहे आणि पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. म्हणजे अजूनही पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. आत्ताची पावसाला 1-2 दिवसापासून सुरुवात झालेली आहे. तर हा जो आहे पाऊस जो आहे तर नंतर जुलै ऑगस्ट, म्हणून आपल्याला हे जे काही भुंगे आहे तर ते पकडण्यासाठी आपला हा जो काही लाईट ट्रॅप जो आहे वापरायचा आहे. याच्यामध्ये साधा जो बल्ब आहे आपला 10 रुपयाचा बल्ब तो लावायचा आहे, पाणी ठेवायचं आहे. आणि हे जे काही आहे पाण्यामध्ये आपल्याला रॉकेल किंवा डिझेल बी आपण टाकलं किंवा क्लोरोपायरिफॉस म्हणजे घुमणी अळी जी आहे तर याचा अळी अवस्था जी आहे तर ती आपली हानिकारक आहे. याच्यामध्ये अळी अवस्था जी आहे तर ती 8 ते 10 महिने असते. म्हणजे खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम दोन्ही हंगामामध्ये ही जे काही आपले पिकं आहेत, म्हणजे जे काही बाजरी असेल, मका असेल किंवा सर्व कांदा याच्या मुळांवर उपजीविका करते, मुळं खाते. आणि त्याच्यामुळं काय होतं का पीक कोसळलं जातं. मोठ्या प्रमाणावर पतंग पकडण्यासाठी आपल्याला सामूहिक पद्धतीनं याला नियंत्रण करायचं असतं. आणि जर आपण एक भुंगा पकडला, मादी भुंगा, तर आपल्याला साधारण मेटरायझम जी आहे तर ती ह्या किडीवर वाढते. म्हणजे होमनीच्या ज्या अळ्या आहेत ती आकाराच्या त्याच्यावर ही बुरशी वाढते आणि त्याला नष्ट करते. तर त्याच्यामुळं आपल्याला मेटरायझम जे आहे तर त्याला आपल्याला हेक्टरी 20 किलो आपल्याला शेणखतामध्ये मिक्स करून सुरुवातीलाच आपल्याला टाकायचं आहे. जर आपलं सुरुवातीला टाकलं गेलं नाही तर आपल्याला जे काही मेटरायझम लिक्विड फॉर्ममध्ये आहे 40 मिली प्रति 10 लिटरमध्ये आपल्याला ड्रेंचिंग बी करता येते, आळवणी करायची. बोर असेल किंवा कडुलिंबाची छाटणी